काय होतं ना, कधी-कधी पार लास्टला म्हणजे 11th हॉवरला आपल्याला केकची ऑर्डर येते किंवा कस्टमरचा कॉल येतो, की "मॅम एखादा केक आहे का शिल्लक? किंवा मग तासाभरात बनवून देता येईल का?" मग आपल्याला अशा वेळेला हो पण म्हणायचं असतं किंवा मग तासाभरात केक द्यायचा कसा? हा पण मोठा प्रश्न असतो. पण तरीही ऑर्डर सोडायची नाही म्हणून मग ती आपण ऑर्डर स्वीकारतो. तर अगदी क्विक अशीच तासाभरात जर केक द्यायची वेळ आली तर सिम्पली डिझाईन आपल्याकडे हव्यात. त्यासाठी मी आजची ही व्हॅनिला फ्लेवरची अगदी सिंपल अशी डिझाईन तुमच्यासमोर शेअर करत आहे. तर नक्की बघा. हाय, मी सविता. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये. आणि काय होतं, मी ज्या एरियात राहते ना, तो ग्रामीण भाग आहे. ऑर्डर देणं किंवा अगोदर देणं, बजेट फ्रेंडली केक देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मेंटेन ठेवायला लागतात. कधी-कधी खूप अर्जंट ऑर्डर येते किंवा कधी-कधी आपल्याला खूप बजेटमध्ये केक द्यायचा असतो. त्यावेळी अशा काहीशा डिझाईन आपल्या कामाला येतात. तर आजचाही केक तसाच होता. ₹250मध्ये कस्टमरला केक हवा होता आणि तोही तासाभरात हवा होता. तर मग त्यासाठी मला ही डिझाईन सुचली, जी मी तुमच्यासमोर शेअर करत आहे. तर मी हा व्हॅनिला फ्लेवरचा केक प्रॉपर आयसिंग बेकिंग करून घेतला. 3 लेयर वगैरे करून प्रॉपर आयसिंग करून घेतलं आणि आता त्याचं फायनल आयसिंग केलं आहे आणि सिम्पली असा मी तो डेकोरेट करून देणार आहे. तर त्यासाठी तो डेकोरेट करायला मी इथे स्टारचं जे छोटंसं नोझल असतं, आपण छोटे छोटे स्टार वगैरे जर द्यायचे असतील तर तेव्हा जे यूज करतो ते नोझल मी या ठिकाणी यूज केलेलं आहे. त्याने मी सिम्पली असा पॅटर्न या ठिकाणी करून घेत आहे किंवा बॉर्डर त्या केकला करून घेत आहे. जशी बॉर्डर मी वरच्या बाजूने केली तशीच मी बॉर्डर खालच्या बाजूने सुद्धा बनवून दिली. आणि आपल्याला अशा अर्जंट ऑर्डर आल्या की मग काय करायचं किंवा ऑर्डर घेऊ की नको, तासाभरात केक कसा होईल, तर खूप सोपं जातं. सिम्पली 20 मिनटं केक बेक व्हायला लागतात आणि त्यानंतर केक ओव्हनमधून किंवा आपण जेव्हा खाली उतरवतो कढईतनं, तर मग तो पाण्यात एक 10 मिनटं पाण्यात ठेवला की तो केक थंड होऊन जातो. फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचे क्रम्बल्स निघतात, त्यामुळे पाण्यातच ठेवून थंड करायचा आणि प्रॉपर आयसिंग करून घ्यायची. तर या ठिकाणी माझं फायनल आयसिंग झालेलं आहे. मी त्या बड्डे बॉयचं नाव टाकून घेतलं आहे. आणि कशी वाटते तुम्हाला केकची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.